पण त्यांचा स्वभाव असा आहे की ते विश्रांती सुद्धा घेत नाहीत. त्यामुळे डॉक्टर म्हटले कधीतरी जरा थांबा, एखादा दिवस हॉस्पिटलमध्ये थांबला तर निश्चितपणानं थोडासा आराम मिळाला तर अजून ऊर्जा घेऊन काम करा. आणि जे जे वारकऱ्यांसाठी करता येईल ते सगळे करण्यासाठी आमचाच नव्हे, आमचा विभाग तर सज्जच आहे, परंतु संपूर्ण शासन सुद्धा सज्ज आहे. आणि त्यांना उत्तर म्हणण्यापेक्षा पक्षाचा अजेंडा म्हणून ते काम करत असतील, आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. ते काही नाही, फक्त धावपळ असते त्यांची. ते इतकी धावपळ करतात त्यामुळे डॉक्टर म्हटले थोडीशी विश्रांती घ्या. याच्यापेक्षा दुसरं काय नाही. साहेबांचं एकूणच आयुष्य हे इतकं असते की लोकांना समर्पित अशा पद्धतीची भावना त्यांची असते. त्यामुळे थोडासा नेहमीच्या एकूणच कामकाजामुळे जरा आजारी आहेत तर विश्रांती घ्या, अशा पद्धतीचा सल्ला आहे. पण त्यांचा स्वभाव असा आहे की ते विश्रांती सुद्धा घेत नाहीत. त्यामुळे डॉक्टर म्हटले कधीतरी जरा थांबा, एखादा दिवस हॉस्पिटलमध्ये थांबला तर निश्चितपणानं थोडासा आराम मिळाला तर अजून ऊर्जा घेऊन काम करा, अशा पद्धतीचं काम. नाही, हा विषय केंद्रीय नेतृत्वाचा आहे, आमच्या राज्यस्तर एकूणच सगळ्या आमच्या नेतृत्वाचा आहे. हे त्यांच्या पातळीवरती निर्णय घेतात, ज्यांचा आपण सगळेजण म्हणतो या सगळ्याच मंडळींना न्याय मिळाला पाहिजे. परंतु न्याय देण्याची भूमिका आणि उपलब्धता या दोन्हीचा मेळ घालून निश्चितपणाने आदरणीय शिंदे साहेब सुद्धा सर्व त्यांच्या सहकार्यांना आम्हा सर्वांना सुद्धा न्याय देतो. ऑपरेशन 2 झालं ते सुद्धा कोणाला कळालं नाही, त्यामुळे ऑपरेशन 3 सुद्धा हे कळणार नाही. त्याच्यापेक्षा सुद्धा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचा महाराष्ट्रात असणारा झंझावात, प्रत्येक सामान्य माणसाला त्यांच्याविषयी वाटणारा उत्साह किंवा विश्वास आणि भविष्यात सुद्धा एक राजकारणातला आश्वासक चेहरा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक उत्तुंग अशा पद्धतीचं सामान्य माणसाला जोडलेली नाळ असणारं व्यक्तिमत्व म्हणजे एकनाथजी शिंदे साहेब, अशा पद्धतीचं संपूर्ण चित्र अख्ख्या महाराष्ट्रात आहे. त्यामुळे अशा पद्धतीचे अनेक लोक येतील की जे प्रत्येक माणूस, मग तो आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, माजी मंत्री असेल, सामान्य कार्यकर्ता असेल, शिवसैनिक असेल, सामान्य माणसांबरोबर आदरणीय शिंदे साहेबांची जी काही नाळ जोडलेली आहे, त्यामुळे असंख्य माणसं आता शिवसेनेत येत आहेत. आरोग्याची वारी आणि आरोग्य संपन्न अशा पद्धतीचा हा संपूर्ण परिसर करण्यासाठी आपण सगळेजण एका बाजूला आपण सर्वजण पंढरीला देवाच्या दर्शनाला येतोय, पण सगळ्या वारकरी संप्रदायाची सुद्धा आरोग्य संपन्न वारी व्हावी यासाठी आम्ही सगळीच मंडळी काम करतोय. यापूर्वी सुद्धा सातत्यानं आरोग्य विभागाच्या वतीनं जे काही अधिकाधिक चांगल्या सुविधा द्यायचा प्रयत्न आहे, त्यातलाच भाग म्हणून आता वारी सुरू होते उद्यापासून. आणि या सगळ्या वारीच्या एकूणच धावपळीमध्ये आपण सगळ्यांनी योग्य नियोजन करावं म्हणून आज राज्याचे सन्मान्य आयुक्त आम्ही सर्वजण या ठिकाणी एक बैठक घेतोय. या बैठकीच्या माध्यमातून याच्या पूर्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हा सर्वांना बैठक घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, हे सर्वच मंडळी आपल्या आपल्यापर्यंत काम करतात. पण आरोग्य विभाग सुद्धा या सगळ्या यंत्रणेमध्ये संपूर्ण वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज आहे. आज त्याचं नियोजन होईल. आता आज आढावा बैठक आपण घेतली आहे. या आढावा बैठकीमध्ये बऱ्यापैकी ज्या काही सूचना असतील, वारकरी संप्रदायाचा एकूण येण्याचा फ्लो जो आहे आणि तिथे तिथं आवश्यकता पूर्वी केलेलं काम आणि त्याच्यानंतर आता सुद्धा काही नियोजनाबद्दल काही लोकप्रतिनिधींच्याकडून, वारकरी संप्रदायाकडून सुद्धा काही सूचना येतात. त्या सूचनांचा समन्वय करून कुठल्याही वारकऱ्याला जरा सुद्धा आरोग्याची गैरसोय होऊ नये याची जबाबदारी आजच्या बैठकीच्या निमित्तानं आपण घेणार आहोत. यंदाच्या वारीमध्ये सुद्धा काही वेगळे पण म्हणण्यापेक्षा आवश्यकता ज्या असतील, बऱ्याच वेळा असं होत असते की लोकांना गरजा काय त्या बघितल्या पाहिजेत आणि आम्ही सुविधा दिल्या पाहिजेत. आणि मला असं वाटतं की आज सुद्धा त्या बैठकीमध्ये त्याच्याबद्दलच्या चर्चा होतील. त्या चर्चांबद्दल ज्या काही सूचना येतील, विशेषतः लोकप्रतिनिधींकडून, वारकरी संप्रदायातल्या काही प्रमुख माणसांकडून किंवा इथल्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये ज्या पद्धतीचं नियोजन करणारे आमचे सगळी प्रशासकीय यंत्रणा आहे, त्यांना सुद्धा मागच्या वेळेला काही त्याच्यात उणिवा जाणवल्या, अजूनही काही चांगलं लोकांसाठी करता येईल त्याच्याबद्दलच्या त्या सूचना येतील. आणि जे जे वारकऱ्यांसाठी करता येईल ते सगळं करण्यासाठी आमचाच नव्हे, आमचा विभाग तर सज्जच आहे, परंतु संपूर्ण शासन सुद्धा सज्ज आहे. याबद्दल सुद्धा आपण सूचना दिलेल्या आहेत. आमच्याकडे डॉक्टर जे असतील उपलब्ध ते सेवाभावी वृत्तीने काम करण्यासाठी येतीलच, कारण हे वारकऱ्यांची सेवा म्हणजे देवाची सेवा. त्यामुळे सगळेच डॉक्टर्स मी मनापासून त्या सगळ्यांचं अभिनंदन करेन की खूप चांगल्या पद्धतीनं सेवाभावी वृत्तीने येत आहेत आणि ते याच्याही पेक्षा चांगल्या पद्धतीने यावेत. यासाठी त्यांना सुद्धा ज्या काही सुविधा पाहिजे त्या सुविधा सुद्धा आम्ही देणार आहोत. पण त्याच्या बरोबरीने इथले स्थानिकचे डॉक्टर सुद्धा आहेत, त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आमच्या समवेत काम करणं अपेक्षित आहे. आपण जसं असं म्हणत असाल तर याच्यापूर्वी सुद्धा आम्ही काही सूचना, काही परिपत्रक काढलेलं आहे की ज्याच्यामध्ये स्थानिकच्या डॉक्टर्सनी काय करावं, आम्ही मंडळींनी काय करावं याच्याबद्दलचा पूर्ण एक परिपत्रकाच्या द्वारे निर्देशित केलेला आहे. त्याचे अंमलबजावणी आमच्या विभागाचे लोक करतील. त्यांना उत्तर म्हणण्यापेक्षा पक्षाचा अजेंडा म्हणून ते काम करत असतील, आमच्या त्यांना शुभेच्छाच आहेत. आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने शिवसेनेचा झंझावात घेऊन आम्ही निघालोय, त्यामुळे आता पलीकडे कोण काय करतं याच्यापेक्षा सुद्धा आम्हाला आमचं पक्ष संघटन मजबूत करणं, सामान्य माणसाला अधिकाधिक चांगल्या पद्धतीनं सत्तेच्या माध्यमातून विकासाकडे घेऊन जाणं हा आमचा अजेंडा आहे, तो आम्ही चांगल्या पद्धतीने करतोय. संघटनेसाठी ऑपरेशन टायगरची गरज नाही, संघटनेसाठी काम गरजेचं आहे, संघटनेसाठी विश्वास गरजेचा आहे आणि त्या कामामुळे आणि विश्वासामुळेच
आज आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती हजारो लोक दररोज विश्वास व्यक्त करतायत आणि आमच्या सोबत येत आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर, ऑपरेशन 2, ऑपरेशन 3 याच्याही पेक्षा हे सातत्यानं होत राहील. ते विश्वासानं, उत्स्फूर्ततेनं आणि भविष्यातल्या राजकारणामध्ये सुद्धा राजकारण कुणाकडे सुरक्षित आहे तर ते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित आहे असं समजूनच होणार आहे. त्यामुळे निश्चितपणानं पण शिवसेनेचं संघटन अजून मजबूत होत आहे. याच्याबद्दलची आता आढावा बैठकीमध्ये सगळी स्पष्टता होईल आणि त्यानंतर सगळ्याच पत्रकारांना आम्ही सुद्धा त्याची माहिती देऊ. माझी फक्त आपल्या माध्यमातून सर्व वारकरी संप्रदायाला विनंती आहे की वारीला येणाऱ्या सर्व नागरिकांची, सर्व वारकऱ्यांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणं ही आमची प्राथमिकता आणि जबाबदारी आहे. आमच्या आरोग्य विभागाचे लोक जनतेची सेवा करतच असतात, परंतु वारकरीची सेवा करण्यामध्ये एक वेगळी पुण्य आहे. ती सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या वर्षीच्या वारीमध्ये आमचा आरोग्य विभाग अत्यंत उत्साहानं काम करेल. आरोग्य शिबिर तर होणारच, परंतु मागच्या वेळेला ज्या पद्धतीने झालं होतं, कारण एकत्रित आपण वारी केली तर एकत्रित आरोग्य शिबिर केलं तर त्याच्यामुळे गर्दी वाढते आणि गर्दीमध्ये आपण लोकांना न्याय देऊ शकत नाही, कारण तो पोहोचू शकत नाही. त्यामुळे आपण जशा पद्धतीने मागच्या वेळी डिवाइड केलं होतं तशाच पद्धतीने आरोग्य शिबिर आपण करणार आहोत.